मनसेचे नेते बाळा नांदगावकर यावेळेला आपल्यासोबत खरं तर जोडले गेलेले आहेत। या मोर्चाकडे राज्याच्या संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। सहभागी पक्षांच्या धोरणात्मक एकतेचा हा मोर्चा एक नवा रंग देईल अशी शक्यता देखील व्यक्त केली जाते। खुद्द बाळासाहेब नांदगावकर यावेळेला आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उद्याचा मोर्चा हा सर्व पक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। मात्र या मोर्चाच्या माध्यमातून नेमकं काय घडणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रात इतिहास घडेल का? कारण येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अनेक मागण्या आजपर्यंत झाल्या, मात्र आता मोर्चा काढत सर्वसामान्यांच्या सहभागाचं आवाहन आपल्या पक्षानं आणि आपल्या मित्र पक्षांनी केलेलं आहे। बोला ना, आपण काय आवाहन करू इच्छिताय मनसेतर्फे आणि उद्याचा मोर्चा नेमकं काय घडवेल? नमस्कार, माझं नाव बाळा नांदगावकर आहे। निश्चित आपण बाळासाहेब बोलल्यामुळे मी खुलासा करतोय, माझं नाव बाळा। निश्चित बाळा नांदगावकर बाळा बोललं तर मला आवडेल। हा, आणि दुसरी गोष्ट खरं की तुम्ही आता बरेच लोकांची नावं सांगितली, त्या ठिकाणी सगळे नेते मंडळी येणार आहेत। अशा प्रकारची तुम्ही जी काही नावं दाखवली, जवळजवळ लोक सगळे नेते मंडळी त्या ठिकाणी येणार आहेत। नक्की साधारण 2-2:30च्या दरम्यान मोर्चाला सुरुवात होईल। 1 वाजता लोकांना आम्ही जमण्याचा टाइम दिलेला आहे फॅशन स्ट्रीटला, आणि तिथून तो मोर्चा मुंबई महानगरपालिकेकडे तसा जाणार आहे। आणि मुंबई महानगरपालिकेच्या समोर तिकडे स्टेज लागणार आहे, तिथून तो मोर्चा सर्व नेते मंडळीतले महत्वाचे नेते त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत। आणि हा मोर्चा सत्याचा मोर्चा म्हणून आहे, खोटं मतदार नाही तर खरं मतदारांचा हा मोर्चा आहे, अशा प्रकारची भावना आम्ही व्यक्त केलेली आहे। आणि मी मुंबई सहित महाराष्ट्रातल्या नागरिकांनाही विनंती करतो, आपणालाही विनंती करतो, आपण या मोर्चामध्ये निश्चितपणे जर आपल्याला खरंच वाटत असेल की आम्ही जी काय भूमिका घेतलेली आहे, विरोधी पक्ष म्हणून म्हणा की जे काही निवडणूक आयोगाचं काय चाललेलं आहे त्याच्या विरुद्ध घेतलेली भूमिका, तर त्यासाठी आपणही सगळे सहभागी व्हावेत। सामान्य नागरिकांनी, सर्वसामान्य लोकांनी सहभागी त्यात झालं तर आम्हाला निश्चितपणे आनंद वाटेल। नेमकी निवडणुकीला आमचा विरोध नाही, निवडणुका हे आपण घेऊ शकता, तो अधिकार आहे आणि तो संविधानाने दिलेला अधिकार आहे। बरोबर, तो निवडणूक आयोगाचं काम पण आहे, निवडणुका घेणे त्यांचं काम आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या की निवडणूक आयोगाचं काम आहे निवडणूक घेणं। आम्ही पक्ष, जे पक्षाचे प्रमुख आहेत किंवा जे पक्ष आहेत त्या पक्षांचं काम आहे निवडणुका लढवणं, आणि सामान्य लोकांचं काम आहे, जनतेचं काम आहे माझ्या सहित निवडणुकीत मतदान करणं, म्हणजे आम्ही मतदार आहोत। तर ज्यावेळेला निवडणूक घेणं हे आयोगाचं काम आहे, निवडणुकीत भाग घेणे पक्षाचं काम आहे, आणि मतदान करणे जनतेचं काम आहे। आणि मग जर निवडणुका घ्यायच्या असतील तर त्या निकोप पद्धतीने व्हाव्यात, पारदर्शी पद्धतीने व्हाव्यात, याद्या निर्दोष असाव्यात। काय आमचं म्हणणं, आम्ही बरेचसे पुरावे देऊन इलेक्शन कमिशनला पुरावे दिलेत आम्ही की याद्या आम्हाला सदोष मिळालेले आहेत, याद्यांमध्ये बराचसा घोळ आहे, दुबार मतदार आहे, एकेका घरामध्ये 100 किती लोक आहेत। कालच आमच्या गंगाधर काळेंनी तुम्ही पाहिलं की नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या घरातच 127 मतदार आहेत, म्हणजे कसं शक्य आहे मला कळत नाही। शौचालयामध्ये सुद्धा लोक तिथे घर दाखवले, आता हे तर म्हणजे फारच झालं हो। आणि मग माझं म्हणणं, निवडणूक आयोगाने या मतदार याद्या निर्दोष करायला पाहिजेत, आणि त्या एकदा निर्दोष झाल्या की तुम्ही निवडणुका घ्या। आमची स्पष्ट भूमिका आहे, निवडणुका तर आम्ही घ्यायला तयारच, तर आम्ही लढवायला तयारच असतो। कारण आता गेली कित्येक वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत, आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये एक प्रकारे तो पण संताप आहे। परंतु त्या निवडणुका या निकोप झाल्या पाहिजेत, पारदर्शी झाल्या पाहिजेत, अशा प्रकारची भूमिका आहे। आणि त्यासाठी तो सत्याचा मोर्चा त्याचं नाव दिले, आणि आम्ही त्या मोर्चामध्ये उद्या ही सगळी नेते मंडळी येणार आहेत फॅशन स्ट्रीट पासून, अशा प्रकारची भावना आहे। आणि म्हणून जनतेलाही आवाहन करतो की आपण ह्या मोर्चामध्ये आपल्याला जर खरंच तथ्य वाटत असेल का जो काय घोळ चाललेला, गोंधळ चाललेला आहे, काय मनमानी कारभार चाललेला आहे काय, तर त्याच्यामुळे, आणि संविधान हे आपलं रक्षण करते, त्या संविधानाची एक प्रकारे पायमल्ली आहे, लोकशाहीची पायमल्ली आहे, आणि त्याच्यासाठी आपण सदसद मुद्द्यांनी सहभागी व्हावेत, अशा प्रकारचे मी आवाहन आमच्या माता भगिनी बांधवांना महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या सगळ्यांना करतो। बाळा नांदगावकरजी, तुम्ही आवाहन केलेलं आहे, उद्या आपली भेट निश्चित या मोर्चाच्या माध्यमातून होईलच, आणि या मोर्चामध्ये सहभागी आम्ही देखील आपल्या सोबत आहोतच। मात्र आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारावा असा वाटतो की विरोधकांचं खास करून लक्ष लागलेलं आहे, जे आता सत्तेमध्ये आहेत खरं तर, आणि त्यांचं लक्ष हेच आहे की ज्यावेळेला 2 ठाकरे बंधू एकत्र येणार त्यामुळे नेमकं काय घडणार, या मोर्चामध्ये
त्या संदर्भातले काही पडसाद पाहायला मिळणार का? सर्वपक्षीय नेते मंडळी असतील, सगळ्यांचं लक्ष हे ठाकरे बंधूंकडे. बाळा नांदगावकरजी. निश्चितपणे दोन बंधू त्या मोर्चामध्ये आहेत. एका विचारधारेसाठी ते सगळे एकत्र आलेले आहेत आणि त्याप्रमाणे ती भूमिका घेऊन आम्ही निघालेलो आहोत. बरं, समोर जे काय आमचे आहेत ते काय आमचे विरोधक नाहीत हो. सत्ताधारी कोणतरी असतो, कोणतरी विरोधक असतो. त्यामुळे सत्ताधारी आहेत म्हणून ते आमचे विरोधक नाहीत. आमचं म्हणणं आहे की त्यांनी सहभागी व्हावं, त्यांनी सहभागी व्हायला पाहिजे. निकोप याद्या त्यांना नको आहेत का? बोगस मतदार झालेले त्यांना काढायला नको आहेत का? मतदार याद्यामध्ये घोळ काढायचे ते त्यांना नको आहे का? त्यांनाही पाहिजेत. आणि मग राज्याच्या त्या सत्ताधारी पक्षातली लोक जर आली तर आम्हाला आनंदच वाटेल. त्यांनाही आम्ही विनंती करतो, आवाहन करतो की तुम्ही या, सहभागी व्हा आणि निवडणूक आयोगाला जा विचारा. आज सत्ता तुमची आहे, उद्या सत्ता आणखी कोणाची येऊ शकतो काय? पूर्वी आपण हेच बोलत होतो, आता आम्ही बोलतोय. राजसाहेब तर 2016-17 पासूनच बोलत होते की असा गोंधळ चालू आहे म्हणून. त्याच्यामुळे आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, सगळ्या मंत्र्यांना, सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही या आणि मतदार निवडणूक आयोग जो आहे त्या निवडणूक आयोगाला आपण मिळून, सगळ्यांनी मिळून करूया. तुम्ही आमचे विरोधक नाही, आम्ही तुमचे विरोधक नाहीये. लढाई ही सत्यासाठी आहे, मतदारांसाठी आहे, निवडणूक व्हावी यासाठी आहे. म्हणून त्यांनी सहभागी व्हावी अशी मी त्यांना विनंती करतो. बरोबर आहे. आपल्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी सत्ताधारी येतात का याकडे देखील लक्ष असेलच. धन्यवाद. लोकशाही मराठीशी आपण सविस्तर संवाद साधला त्यासाठी. सत्याचा मोर्चा हा उद्या निघतोय आणि मुंबईकरांना कुठल्याही प्रकारचा त्रास